साक्षी, काय हो? आज पुरणपोळी बनवतेस का ग? बर बनवते. बनव जरा. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेली पुरणपोळी. मौसूद पोळी आणि गोडसर पुरण तुपासोबत किंवा दुधासोबत खाल्ले की खरंच स्वर्गसुख मिळतं. चला तर मग पाहूयात. हरभरा डाळ स्वच्छ धुवून 30 मिनिटं भिजवून घ्या. नंतर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. शिजवलेली डाळ थोडी थंड झाली की चाळणीने पाणी वेगळं करा. एका कढईमध्ये थोडीशी साखर, गूळ गरम करून त्यात ही शिजवलेली डाळ मिसळा. गॅसवर मध्यम आचेवर ढवळत राहा मिश्रण सुकं होईपर्यंत. शेवटी त्यात वेलदोडे आणि जायफळ पूड घाला. नंतर पोळीचे पीठ कसे भिजवावे. गव्हाचे पीठ हवा असेल तर मैदा, मीठ एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून मौसर पीठ भिजवा. त्यात तेल घालून चांगलं मळून झाकून ठेवा 30 मिनिटं. त्यानंतर छोट्या लाटेच्या गोळ्या करून त्यात पुरण भरून पोळी लाटा. डाळ पूर्णपणे मऊ शिजली गेली पाहिजे. पुरण चांगलं सुकं असेल तर पोळी लाटताना फाटत नाही. मध्यम आचेवर तवा गरम करून पोळी दोन्ही बाजूने तूप लावून छान भाजून घ्या. गरमागरम तुपासोबत व दुधासोबत पोळी सर्व करा. ही रेसिपी सणासाठी किंवा कुठल्याही खास दिवशी नक्की करून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. वाव पुरणपोळी. वाव, अप्रतिम. सणाच्या दिवशी तर सगळ्यांच्या घरी असते, पण इतर दिवशी खाण्यात जी मजा आहे ना, येळणाची आमटी, पुरणपोळी, तूपण